नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये। आज 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या नवोदय परीक्षेची संभाव्य उत्तरसूची आपण पाहत आहोत। या आधीचा पहिला माझा व्हिडिओ मानसिक अभियोग्यता यावर आधारित होता। आता हा दुसरा व्हिडिओ आपण पाहूया, खंड 2 अंकगणित परीक्षण। यामध्ये आपण केवळ उत्तरे पाहणार आहोत आणि उत्तराचे स्पष्टीकरण आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। प्रश्न क्रमांक 41, 999 आणि 9999 यांचा गुणाकार। सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, 64 सर्व अवयवांची बेरीज। सी 127। प्रश्न क्रमांक 43, या ठिकाणी आपल्याला गणित दिलेले आहे बेरीज आणि वजाबाकीवर आधारित, आणि हे सोडवल्यास त्याचे उत्तर येईल बी। प्रश्न क्रमांक 44, 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? 4। 0.2 आणि 0.03 यांचा गुणाकार ए 0.006। प्रश्न क्रमांक 46, 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव कोणता? 10। प्रश्न क्रमांक 47, 0.238 चा अपूर्णांक ए। प्रश्न क्रमांक 48 पाहूया। आपल्याला दशांश रूप शोधायचे आहे, उत्तर आहे सी। प्रश्न क्रमांक 49, याचे उत्तर आहे सी। प्रश्न क्रमांक 50, यामध्ये आपल्याला सेंटीमीटर 100 सेंटीमीटर वर्ग याला मीटर वर्ग मध्ये परिवर्तित करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपले उत्तर येईल बी। प्रश्न क्रमांक 51, या ठिकाणी आपल्याला गुणाकार सांगितलेला आहे, उत्तर येईल बी। प्रश्न क्रमांक 52, यामध्ये एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं, तर घड्याळाची विक्रीची किंमत किती होईल? 240। पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 53, या ठिकाणी उत्तर आहे 636 बी। प्रश्न क्रमांक 54, याचे उत्तर आहे डी 17 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 55, या ठिकाणी आपल्याला पदावलीतील लुप्त संख्या शोधायची आहे, उत्तर आहे ए 677। प्रश्न क्रमांक 58, वेळेवर आधारित उदाहरण, उत्तर आहे 4 तास 45 मिनिट म्हणजेच बी। प्रश्न क्रमांक 57, या ठिकाणी एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3 म्हणजे 25 पैकी 3 इतकी अंडी फुटलेली निघाली। 25 भाग जर आपण 500चे केले आणि 3 त्यातले भाग, अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे। तर आता उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील? उत्तर आहे 340। आपण हे उदाहरणे प्रत्येक उदाहरण आपण सोडवून पाहणार आहोत, पण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 58, या ठिकाणी आलेख दिलेला आहे, आलेखावर आधारित आहे उदाहरण हे, उत्तर आहे सी 25। त्यानंतर पुढचा प्रश्न 59, एका आयताच्या सर्व आंतरकोनाची बेरीज ही किती असते? 360। एक संपूर्ण कोन डॅश याच्या समान असतो, 4 काटकोन। पुढचा प्रश्न आपण आता खंड 3 आहे भाषा परीक्षण। यामध्ये आपल्याला उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। या ठिकाणी उतारा आहे, उतारा लक्षपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे, पेपर तुमच्या जवळ आहे, याचा अर्थ तुम्ही हा उतारा वाचलेला आहे। आपण डायरेक्ट उतारावरचे प्रश्नांची उत्तर पाहूया। 61, सोनम डॅश सोबत दुकानात गेली, वडील। सोनमने दुकानात चकचकीत डॅश सायकल पाहिली आणि आकर्षित झाली, लाल। उतार्यावर आधारित आहेत। सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली, वाढदिवसाची भेट। सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला?
या ठिकाणी तिने आईबाबांना बिलगून आनंद व्यक्त केला. चकित होणे. चकित होणे म्हणजे स्तिमित होणे, आश्चर्यचकित होणे. पुढचा परिच्छेद दुसरा आता पाहून घ्या एकदा, तरी पेपर तुमच्याजवळ आहे. प्रश्न क्रमांक 66. प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते? सी. त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता आहे? बांबूची कोवळी पाने. बी. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास हा नष्ट होत चालला आहे. भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. भीमकाय म्हणजे मोठा, त्याचा विरुद्धार्थी लहान. प्राणी संग्रहालयात पशु पक्षींना कुंपणात आणि पिंजऱ्यात ठेवले जाते. परिच्छेद तिसरा. आता तिसऱ्या परिच्छेदावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया. फुलं अनेक दृष्टींनी उपयोगी आहेत. बी. फुलं डॅश आढळतात. यामध्ये अनेकविध रंग आणि आकृत्यात म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे चहा, अत्तर, सौंदर्य प्रसाधन तयार करणे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 74. डॅश फुलांचा वापर औषधे तयार करण्यात केला जातो. काही फुलांचा. उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ काय? परिणाम म्हणजेच प्रभाव. यानंतर आपण चौथा परिच्छेद पाहूया. या परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे? कारण ती एक दुर्लभ कलाकृती आहे. पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? हार. त्यानंतर पुढे विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पहिले विधान आहे, तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केल्या आहेत. आणि दुसरं विधान आहे, तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. तर यामध्ये ए पहिले विधान हे सत्य आहे आणि दुसरे असत्य आहे. त्यानंतर 79. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. या ठिकाणी वाचण्यात काही वेळा घोळ होऊ शकतो. पहा, या ठिकाणी समानार्थी नसलेला असे विचारलेले आहे, म्हणजेच भित्रा. बाकी सर्व शब्द समानार्थी आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 80. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ. कलाकृती म्हणजेच माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. बी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील गणिताच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ तुम्हास मिळेल, त्याचे नोटिफिकेशन आपणास मिळेल.